देवी माते, खरं तर माझ्या मागण्यांची लिस्ट छोटीशीच आहे, पण आज मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाही, पण अभिमन्यू सरांसाठी काहीतरी मागते। अभिमन्यू सरांच्या आयुष्यातनं गेलेलं प्रेम त्यांना परत मिळू दे, आणि तेही योग्य रूपाने। मला माहितीये प्रत्येकासाठी तुझ्या मनात काही ना काहीतरी योजना असतेच। गेलेली माणसं परत आपल्या आयुष्यात आली ना तर आयुष्य जगायला बळ मिळतं। काका, गौरी, तू? काका, काका, कुठे होतास तू? हा? अरे आम्ही तुला केवढं शोधलं माहितीये का तुला? तू इथेच होतास मुंबईत? अरे मग घरी का नाही आलास? काका आम्ही तुला खूप शोधलं रे, खूप वाट पाहिली तुझी। तुला माहितीये आपला मन्या आता खूप मोठा झालाय, शाळेत पण जातो, आणि काकू तर बिचारी तुझी कायम वाट बघत असते। कसा आहेस तू? खरंच आम्ही तुला खूप मिस केलं रे। ते सगळं जाऊ दे, तू चल घरी चल आता। गौरी नाही, तुझा हा? अरे नाही काय, तू घरी चल, तुला काही नाही होणार। चल चल घरी चल, सगळ्यांना खूप आनंद होईल। आई जगदंबे, तुझ्या समोर तर फक्त हात पसरायचा अवकाश, तू तर माझी झोळी पूर्ण आनंदाने भरलीस। इतक्या वर्षांनी माझा काका मला परत भेटलाय। चल 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 चल, तुला काही नाही होणार, चल। गौरी, दादा, काय झालं? आज खूप काम होतं का कॉलेजमध्ये? रागिणी आले? अय्या, आज आले रागिणीची चौकशी। ती तुझ्यावर चिडले का काय, तू तिची चौकशी करत नाहीस म्हणून? एवढ्याशा कारणावरून मी त्याच्यावर चिडेन असं वाटतं का ग तुला? हा? रागिणी, कशी आलीस तू? तू लांब हो माझ्यापासून, लांब हो। मी कशी काय ना का संपत्ती दाखवतोयस? काय काय झाले काय रागिणी? रागिणी, काय ग? मला काय विचारताय? मला काय विचारता? त्याला विचारा काय झालंय? रागिणी, सांभाळ स्वतःला। हा असा आक्रस्ताळपणा करून काय साध्य होणार आहे? मी हा क्रस्ताळपणा करते? 17 वर्ष वाट बघून साध्य झालं?
सांग ना, हा काय साध्य झालं? तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, 17 वर्ष तुझ्याशी जी मैत्री जपली, त्याचं काय फळ मिळालं मला? तर नाचक्की. कॉलेजमध्ये सगळे जे बडबडत होते ते होतेच, पण तू अभि, तू माईकवर अनाउन्समेंट केलीस अरे. म्हणजे बघ ना, ज्यांना आता माहिती नव्हतं त्यांनाही कळलं. माझ्या चारित्र्याच्या धिंड्या उडून निघाला ते तुझ्यामुळे. सारखं बरळू नकोस रागिणी. मी कुठलाही तपशील दिलेला नाहीये. कुठे काय बोलायचं एवढी अक्कल आहे मला कळतं. मग काय करावं हे का कळत नाही रे? का सांग ना अभि, काय काय कमी आहे रे माझ्यात? खूप प्रेम करते मी तुझ्यावर. मी हुशार आहे, मी सुंदर आहे. अजून काय लागतं रे संसाराला अभि? सांग ना, का नाही आपल्यात काही होऊ शकत अभि? सांग ना. हे बघ, तू आता त्या मनस्थितीत नाहीयेस. आपण नंतर बोलूया या विषयावर. मला सगळं कळतंय, मला सगळं कळतंय, कळत तुला नाहीये. अख्ख्या जगाला कळतंय, पण तुला कळूनच घ्यायचं नाहीये. अभि, लाख अभिमन्यू चुकीच्या पद्धतीने का होईना पण खरंच समोर आलंय ना रे. हा सत्य आहे. I love you, अभि. I love you. बघ ना अभि माझ्याकडे बघ ना. बघ ना माझ्याकडे. का माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीये रे? हा का? हे अभिमन्यू बघ ना, अभिमन्यू राजे शिर्के. आय लव्ह यू अभिमन्यू. I love you, Abhimanyu. I love you. माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचत नाही रे गा. 17 वर्षाच्या आपल्या मैत्रीचे दाखले देतेस सकाळपासून. मग या मैत्रीच्या बदल्यात प्रेमाची अपेक्षा का? तू माझ्याशी मैत्री केलीस रागिणी, आणि मी सुद्धा तुझ्याशी मैत्रीच केली आहे. मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि कधीही करणार नाही. मी एकटा आहे ना, तो मी याआधी तुला खूप वेळा सांगून झालंय आणि आता पुन्हा सांगतो, तेही सगळ्यांच्या समोर सांगतो. मी कधीही प्रेमात पडणार नाही आणि मला कोणाशी लग्नही करायचं नाही. मूर्ख आहेस तो अभि, मूर्ख. अरे कोण कुठली ती मुलगी, ती गेली ना तुला सोडून कधीची, तरी अजून तिला कवटाळून बसलाय सुरत. बस आता यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तिच्याबद्दल, याद राख, माझ्या भूतकाळाबद्दल बोलण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाहीये. बघितलं कसं करतोय अर्पिता, बघितलं ना कसं निर्दयी झाला का. रागिणी शांत हो रागिणी. नक्की काय झालं मला खरंच काही माहिती नाही ग. रागिणी जाऊ दे, त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. खरं प्रेम जगाला कळत नाही हेच खरंय. मी तुझं भूतकाळ नव्हतं रे मागत अभि.
अभि, मला भविष्य हवंय रे आपलं आपलं आपल्या दोघांचं असं मला भविष्य हवं होतं. मला खूप हर्ट खोल तर जखम गेली आहे माझ्या. नाही विसरणार मी अभि, कधीच नाही विसरणार. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना आणि तर त्याला फक्त तू आणि तू जबाबदार असणार आहेस. ऐकलं का सगळ्यांनी? हा माणूस जबाबदार असणार आहे सगळ्याला. लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा ए ए ए रागिणी, हे आई जगदंबे, हे असलं विघ्न आमच्या घरात आणू नकोस ग. उदे गंबे उदे उदे गंबे उदे उदे गंबे उदे उदे गंबे उदे. बोला अंबे माता की जय. मान्या, देवीला नैवेद्य दाखव, म्हणजे देवी तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. बाबा, देवीनं ऑलरेडी सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. बघा कोण आलंय. विघ्नेश, तू हे माझे बाबा आहेत, पण हे फोटोपेक्षा वेगळे दिसत आहेत. भाऊजी तुम्ही अरे काय चाललंय विघ्नेश? बंद करा, हे सगळं बंद करा. अरे थांबा थांबा थांबा. पप्पा आले, पप्पा आले, पळून गेलेले पप्पा आले. काका, अरे कोण येणार आहे. विघ्नेश, अरे कुठे होतास रे तू? कुठे कुठे शोधलं नाही मी तुला. तुला माहित आहे आई आपल्याला काय म्हणायची? तुम्ही दोघ जण माझे राम लक्ष्मण आहात. कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्याला एकत्र तोंड द्यायचं असं आई नेहमी म्हणायची. तुझा तुझ्या दादावर विश्वास नाही का? दादा दादा, अरे ती लोक माझ्या मागे लागलीत दादा. विघ्नेश, शांत हो. तू आता तुझ्या घरी आहेस, तुझ्या हक्काच्या घरी. तुला कोणीच काही करू शकणार नाही. हा नाही, ते येतील दादा, ते येतील. नाही, ती लोक येतील. शोभा, अगं पाणी आण पटकन. आई मी आणते. भाऊजी तुम्ही अजिबात घाबरू नका. कोणी आलं तर आपण बघू ना. तुम्ही आधी शांत व्हा बरं. आई हे घे पाणी. मला भेटला ना तेव्हाही असाच वागत होता. घरी यायलाच नाही म्हणत होता. ते येतील इकडे. काका तू काळजी करू नकोस. तू आता आपल्या घरात आहेस आणि दारा खिडक्या सगळं बंद आहे. तुला कोणीही काहीही करणार नाही. ते न्यायला येतील, ते मला न्यायला येतील. भाऊजी तुम्ही काही खाणार का? भूक लागली असेल ना. गौरी, देवी समोरचा प्रसाद आण ग काकाला. आज इतक्या दिवसांनी आनंदाचा क्षण आलाय आपल्या घरी. बरोबर बोलतीयस तू. बघ नाही, आज आपल्या घरात घड बसले
आणि आजच्या दिवशी काकाही परत आला. बाबा काकू काकू काय झालं? विश्वास नाही बसत आहे का तुझा की काका परत आलाय? हा अगं पण आपल्यावर खरंच देवीची कृपा झाली. काका खरंच परत आलाय बघ. तेच तर कळत नाहीये असा कसा आला तुझा काका अचानक. सकाळी पण फोन झाला होता आमचा, तेव्हा तर काहीच नाही बोलले. रागिणी, ए रागिणी, अगं थोडं तरी खा ग. अगं का असं स्वतःला त्रास करून घेतेस तू? नकोय मला जेवायला, नकोय. जा तू जेव जा, सगळे जेवा, निवांत झोपा. अगं असं कसं बोलतेस तू? माझी बहीणच उपाशी आहे म्हटल्यावर माझ्या घशाखाली अन्नाचा कण तरी जाईल का ग? माझ्या डोळ्यात तरी डोळा लागेल का? नकोय म्हटलं ना मला. जा जा जेवा तुम्ही सगळे, जा. ए, तू कमाल आहेस रागिणी, तू कमाल आहेस. स्कोरबोर्डचा मला 1 पॉइंट मिळाला, म्हणजे 2 वर्सेस 3. अरे माझ्या बबडी, तू जो काही खाली तमाशा केलास ना त्याच्यासाठी माझ्याकडून तुला एक्स्ट्रा 2 पॉइंट्स. हा म्हणजे 2 वर्सेस 5. पहिला भारी. लगेच चेंज करूया. हा? तुला मानलं पाहिजे. काय ऍक्टिंग केलीस यार तू. आता अभिमन्यूला ना झक्कच तुझ्या सोबत आहे ना लग्न करावं लागेल. जर तसं त्यांनी नाही ना केलं तर मग मी माझं नाव बदलेल. हा दादा नाही, तू तुझं नाव नाही बदलणार, खरं नाव माझं बदलणार आहे. मिसेस रागिणी अभिमन्यू राजे शिर्के. काय झालं? इतक्या वर्ष नव्हतो मी. फोनवर संसार चालत होता आणि आता तुझ्या समोर आलोय तर नाका काय मुरडतेस? तोंड वेंगाडून काय दाखवतेस? मग काय करू? मला माहितीये माझ्यासाठी आला नाही तुम्ही इकडे. मग कुणासाठी आलो? तेच सांगा नक्की का आणि कशासाठी आले तुम्ही घरी? हे बघा, माझ्याशी खोटं नाही हा बोलायचं. मी तुमच्या टीम मधली आहे की नाही? इतकी वर्ष सगळ्यांपासून तुमचं सिक्रेट लपवून ठेवलंय मी. हा विघ्नेश पासपुते सिंगल खेळतो. टीम बीम काय नाही त्याची. बर नसेल, पण आता का आला ते तरी सांगाल. मगाशी सगळे एवढे आनंदात होते, फुल टू फिल्मी स्टाईल, पण मी मॅड सारखी तुमच्या थोबाडाकडे बघत होते. तशी मॅडच आहेस तू. व्हॉट? तुला एवढंस काम सांगितलं होतं. मी तुला बोललो होतो की त्या गौरीला राघव सोबत लग्नासाठी तयार कर. काय केलंस? काय केलं म्हणजे? काय काय नाही केलं ते विचारा. पण तुमची पुतणी तुमच्यासारखीच आहे, हट्टी. इकड तिकडचं सगळं बोलते, पण त्या पोराला हो काही बोलत नाही. आता मी काय करू? तिच्या तोंडात शिरून तिच्याकडे जबरदस्ती हो म्हणून घेऊ? तू काय नको करू. आता जे काय करायचंय ना मी बरोबर करतो.
बाय द वे हा? सॉरी पण तुझी बायको किती बावळट आहे रे. हा? म्हणजे बघ ना माझ्या ऍक्टिंगला फसली ती. नाही, माझी अर्पू आहे ना खूप बिचारी साधी भोळी आहे. हो, नाही म्हणजे खरंच शपथ, म्हणजे तू तिला काही सांग ती पटकन विश्वास ठेवते ग. हो. त्याचाच फायदा घेते मी. हा? तिची भोवळी भाबडी आहे ना हा हा. तिचाच फायदा करून घे आणि त्या अभिमन्यूला अजून अजून खेळ देणार. पुढच्या 15 दिवसात नाही त्याने आमच्या लग्नाची तारीख काढली ना तर बघच. हे तसं झालं ना तर मग मी माझ्याकडून तुझ्या खात्यात आहे ना 100 पॉइंट्स अजून टाकेन. हा, 100 पॉइंट. हा. तू ना त्याच्या पलीकडे काही सुचतच नाही ना तुला. हा तू एनिवे आता मिशन महत्वाचं आहे ते म्हणजे मिशन रागिणी आणि अभिमन्यू यांचा शुभ विवाह.